हॅलो इंग्लिश लर्नर्स, आय एम शिलॉंग फुलकर अँड आय वेलकम यू टू द ऑक्झन अकॅडमी ऑफ स्पोकन इंग्लिश यूट्यूब चॅनल. हा आजचा आपला 4था दिवस. यापैकी 3 व्हिडिओज अगोदरच अपलोड झालेले आहेत. मला अशी आशा आहे की तुम्ही ते 3ही व्हिडिओ पूर्णपणे बघत असाल. जसं मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे हे 3ही व्हिडिओ एकमेकांशी रिलेटेड आहेत, इंटर रिलेटेड आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या 3 पैकी एखादा व्हिडिओ जरी स्किप केला, तो सोडला, तर तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे डे 4चा व्हिडिओ समजणार नाही. त्यामुळे तुम्ही डे 1, डे 2 आणि डे 3 हे 3ही व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत न स्किप करता बघा. तर चला आज आपण कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय ते बघूया. बोलताना किंवा लिहिताना आपण काही शब्द एकत्र लिहितो किंवा एकत्र बोलतो, याला इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतात. हे काही प्रोनाउन्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ आय, ही, शी, इट, यू, वी, दे आणि सोबत आपल्याला बीची रूपंसुद्धा दिली आहेत, ॲम, इज, आर. आता बोलताना आपण आय ॲम असं न म्हणता आय एम असं म्हणतो. म्हणजे आय ॲम अ शॉपकीपर असं न म्हणता आपण आय एम अ शॉपकीपर असं म्हणतो. हे इन्फॉर्मल इंग्लिश किंवा स्पोकन इंग्लिशमध्ये याचा खूप फायदा होतो. इफ यू वॉन्ट टू साऊंड मोर फ्लुएंट अँड कॉन्फिडेंट देन यू यूज कॉन्ट्रॅक्शन इन स्पोकन इंग्लिश. त्याचप्रमाणे शी इजचं कॉन्ट्रॅक्शन शी इज होतं. शी इज अ डॉक्टर. इन्स्टेड ऑफ सेईंग शी इज अ डॉक्टर वी से शी इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे. ही प्लस इजचं कॉन्ट्रॅक्शन आहे हीज. उदाहरणार्थ ही इज अन इंजिनियर. तो इंजिनियर आहे, तो अभियंता आहे. सो इन्स्टेड ऑफ सेईंग ही इज अन इंजिनियर वी हॅव सेड ही इज अन इंजिनियर. त्यानंतर इट प्लस इजचं कॉन्ट्रॅक्शन इट्स आहे. उदाहरणार्थ इट्स अ बर्ड. यामध्ये एक गोंधळ होतो. हा जो एक इट्स आहे हा ITS एकत्र शब्द लिहिला जातो आणि त्याचा अर्थ त्याचा, त्याची, त्याची असा होतो. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या निर्जीव वस्तूबद्दल बोलायचं असेल, उदाहरणार्थ ही मार्कर आहे, या मार्करबद्दल जर बोलायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो धिस इज अ मार्कर अँड धिस इज इट्स कॅप. त्यावेळेस आपल्याला ITS इट्स हा शब्द वापरावा लागेल. त्यामुळे या 2 शब्दांमध्ये फरक जाणून घेणं खूप महत्त्वाचं. म्हणजे एखाद्या वस्तूबाबत जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही इट्स या पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर करू शकता. त्यानंतर आहे यू प्लस आरचं कॉन्ट्रॅक्शन युअर असं होतं. उदाहरणार्थ युअर अ मॅजिशियन. यू आर अ मॅजिशियन असं न म्हणता आपण युअर अ मॅजिशियन असं म्हटलं आहे. यालाच कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतात. तू जादूगार आहेस. त्यानंतर यू प्लस आर चं कॉन्ट्रॅक्शन युअर. यामध्ये सुद्धा एक थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. यामध्ये हा शब्द आहे युअर. युअर आणि युअर या दोन्ही शब्दांचं प्रोनाउन्सिएशन आहे ते सारखं आहे, परंतु युअर हा यू आरचं कॉन्ट्रॅक्शन आहे आणि युअर हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. उदाहरणार्थ यू आर अ डॉक्टर अँड धिस इज युअर हॉस्पिटल. त्यानंतरचं कॉन्ट्रॅक्शन आहे वी आर. वी आरचं कॉन्ट्रॅक्शन होतं विअर. उदाहरणार्थ वी आर स्टुडंट्स. सो इन्स्टेड ऑफ सेईंग वी आर स्टुडंट्स वी हॅव जस्ट से वी आर स्टुडंट्स. म्हणजे आपण किंवा आम्ही विद्यार्थी आहोत. त्यानंतरचं कॉन्ट्रॅक्शन बघा, दे प्लस आर देअर. उदाहरणार्थ देअर टीचर्स. दे आर टीचर्स असं म्हणण्याऐवजी आपण वापरला आहे देअर टीचर्स. यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 1 पंक्च्युएशन. हे जे साईन तुम्हाला दिसतंय ह्या साईनला म्हणतात ॲपॉस्ट्रॉफी. हे ॲपॉस्ट्रॉफी आपण लिहिताना, उदाहरणार्थ मला आय ॲम अ टीचर लिहायचं आहे, आय ॲम अ टीचर लिहायचं आहे, तर हे ॲपॉस्ट्रॉफी आपण वर देतो, हे आपण खाली देत नाही. लिहिताना याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला आठवत असेल डे 1 मध्ये आपण एक चार्ट पाहिला होता, तो हा चार्ट होता. यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बघा, आय ॲम नॉट डॉट डॉट डॉट, मी डॉट 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 नाही, वी आर नॉट डॉट डॉट डॉट, आम्ही डॉट 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 नाही, यू आर नॉट डॉट डॉट डॉट, तुम्ही डॉट 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 नाहीत, यू आर नॉट डॉट डॉट डॉट, टू डॉट 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 नाहीस, यू आर नॉट डॉट डॉट डॉट, तुम्ही डॉट 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 नाहीत, ही इज नॉट डॉट डॉट डॉट, तो डॉट 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 नाही, शी इज नॉट डॉट डॉट डॉट, ती डॉट 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 नाही, इट इज नॉट डॉट डॉट डॉट, तो डॉट 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 नाही, दे आर नॉट डॉट डॉट डॉट, ते त्या ती डॉट 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 नाहीत.
या चार्टच्या अभ्यासाअंती तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जेव्हा आपण या वाक्यांचं निगेटिव्ह वाक्य करतो म्हणजे नकारवाचक वाक्य करतो तेव्हा आपण एक शब्द वापरतो, तो म्हणजे नॉट. म्हणजे एखादे वाक्य नकारार्थी बनवायचं असेल तर आपण नॉट या शब्दाचा वापर करून ते वाक्य निगेटिव्ह करतो. आता हे निगेटिव्ह वाक्य आपण इंग्लिशमध्ये 3 प्रकारे बोलू शकतो. नंबर 1, ॲम, इज, आर यांच्यासोबत आपण नॉट हा शब्द ठेवला तर, किंवा मग आपण या अगोदर काही कॉन्ट्रॅक्शन्स पाहिले होते. उदाहरणार्थ आय एम, हीज, शीज, इट्स, वेअर, युअर आणि देअर यांच्यासोबत आपण नॉटचा वापर करू शकतो. म्हणजे आय एम नॉट, ही इज नॉट, शी इज नॉट, इट्स नॉट, वेअर नॉट, युअर नॉट, देअर नॉट. आय ॲम नॉट आणि आय एम नॉट यांचा अर्थ सारखाच आहे. ही इज नॉट, शी इज नॉट, इट इज नॉट आणि ही इज नॉट, शी इज नॉट, इट्स नॉट यांचा अर्थ सारखा आहे. वी आर नॉट, यू आर नॉट, दे आर नॉट आणि वी आर नॉट, यू आर नॉट, दे आर नॉट यांचाही अर्थ सारखाच आहे. आता दुसरी पद्धत बघा. ही इज नॉट, ही इजंट, शी इज नॉट, शी इजंट, इट इज नॉट, इट इजंट, वी आर नॉट, वी आरंट, यू आर नॉट, यू आरंट आणि दे आर नॉट, दे आरंट. याचा अर्थ की आपण निगेटिव्ह सेंटेन्स इंग्लिशमध्ये 3 प्रकारे कन्स्ट्रक्ट करू शकतो, ती रचू शकतो. चला तर मग यावर काही आपण सेंटेन्सेस बघू जेणेकरून तुमची ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. आता इथे काही वाक्य लिहिलेले आहेत. या वाक्यांचा नकार कसा केला जातो आज आपण पाहणार आहोत. नकार साधण्यासाठी जसं मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे नॉट हा शब्द बी नंतर लावला जातो. त्याचं एक कन्स्ट्रक्शन आपण बघून घेऊ. सब्जेक्ट म्हणजे कोण कायचं उत्तर, त्याच्यानंतर बी म्हणजे ॲम, इज, आर आणि त्यानंतर नॉट हा शब्द आणि त्यानंतर इतर शब्द. इतर शब्दामध्ये आपण कुठले कुठले शब्द येतात हे आपल्याला माहीत आहे. आता पहिलं वाक्य आहे मी तयार नाही. यामध्ये तुम्हाला 3 शब्द दिसतील, एक मी, दुसरं तयार आणि तिसरं नाही. इंग्लिशमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स करताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो ते घेणं आवश्यक आहे. ते जर घेतलं नाही तर तुमचं वाक्य निगेटिव्ह होणार नाही. म्हणजे ॲम, इज, आर, नॉट यांचा अर्थ नाही असा निघतो. मी तयार नाही म्हणजे आपल्याला ॲम, इज, आर प्लस नॉट हे 2 शब्द घ्यावे लागतील इथं एकट्या नाहीसाठी. म्हणजे मराठीचं वाक्य हे 3 शब्दांचं असलं तरी इंग्रजीमध्ये आपल्याला 4 शब्द घ्यावे लागतील. हे 2 प्रकारे होऊ शकतं. उदाहरणार्थ आय ॲम नॉट रेडी किंवा मग आय एम नॉट रेडी. हे 2 प्रकारे होऊ शकतं. आय एम नॉट रेडी आणि आय एम नॉट रेडी. ॲम आणि नॉट, ॲम आणि नॉट यांचा कॉन्ट्रॅक्शन होत नाही, त्याच्यामुळे आय एम रेडी असं आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर जो वाक्य आहे तो त्याचा मित्र नाही. नाहीसाठी परत 2 शब्द घ्यावे लागतील, ॲम, इज, आर प्लस नॉट. यापैकी एक शब्द ॲम, इज, आर मधून आणि त्या वाक्याला निगेटिव्ह बनवण्यासाठी नॉट. तो त्याचा मित्र नाही. तो कोण नाही तर तो ही. आता नाहीसाठी शब्द इज नॉट. 2 शब्द घ्यावे लागतील आपल्याला, ही इज नॉट. त्याचा मित्र हिज फ्रेंड, हिज फ्रेंड. ठीक आहे. हेच वाक्य आपल्याला परत 2 पद्धतीने बोलता येईल. उदाहरणार्थ ही इज नॉट हिज फ्रेंड आणि ही इजंट हिज फ्रेंड. त्यानंतर वाक्य आहे तू न्यायाधीश नाहीस. तू नाहीस, यू आर नॉट. नाहीसाठी 2 शब्द, एक सहाय्यकारी क्रियापद आर आणि दुसरा नकारार्थी शब्द नॉट. यू आर नॉट अ जज. ठीक आहे. हेच वाक्य परत 2 पद्धतीने होईल. यू आर नॉट अ जज आणि तिसरं पद्धत आहे यू आरंट अ जज. ठीक आहे. त्यानंतर वाक्य आहे त्या वर्गात नाहीत, त्या नाहीत. ते आर नॉट इन द क्लास. दे आर नॉट इन द क्लास. किंवा मग आपण म्हणू शकतो
दे आर नॉट इन द क्लास, किंवा आपण म्हणू शकतो दे आरंट इन द क्लास. ठीक आहे. आम्ही पुस्तक विक्रेते नाहीत. आम्ही पहिला शब्द वी, नाहीसाठी वी आर नॉट. पुस्तक विक्रेते बुक सेलर्स. ठीक आहे. हेच वाक्य आपल्याला 3 प्रकारे अजून करता येईल. पहिला प्रकार झाला आहे आपला. दुसरा प्रकार आहे वी आर नॉट बुक सेलर्स. आणि तिसरा प्रकार वी आरंट बुक सेलर्स. त्यानंतरचं वाक्य आहे मी इथे कर्मचारी नाही. आय ॲम नॉट ॲन एम्प्लॉई हियर. ठीक आहे. आय एम नॉट ॲन एम्प्लॉई हियर. हे वाक्य 2 पद्धतीने होईल. आय एम नॉट ॲन एम्प्लॉई हियर आणि दुसरं आय एम नॉट ॲन एम्प्लॉई हियर. त्यानंतरचं वाक्य ते वैमानिक नाहीत. दे आर नॉट पायलट्स. दे आर नॉट पायलट्स. दे आर नॉट पायलट्स एक प्रकार. दुसरा प्रकार दे आर नॉट पायलट्स आणि तिसरा प्रकार दे आरंट पायलट्स. पहिला प्रकार दे आर नॉट पायलट्स, दुसरा दे आर नॉट पायलट्स आणि तिसरा दे आरंट पायलट्स. तो आज घरी नाही. 8वं वाक्य शी इज नॉट. ती आज नाही घरी. शी इज नॉट होम. शी इज नॉट ॲट होम टुडे. शी इज नॉट ॲट होम टुडे. अमेरिकन इंग्लिशमध्ये ॲट हा शब्द बहुधा काढला जातो. अमेरिकन इंग्लिशमध्ये हे वाक्य असं बोललं जाईल शी इज नॉट होम टुडे. त्यानंतर हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार शी इज नॉट ॲट होम टुडे आणि तिसरा प्रकार शी इजंट ॲट होम टुडे. त्यानंतर तुम्ही अभिनेते नाहीत. यू आर नॉट ॲक्टर्स पहिला प्रकार. त्यानंतर यू आर नॉट ॲक्टर्स दुसरा प्रकार आणि तिसरा यू आरंट ॲक्टर्स. त्यानंतरचं वाक्य आहे ती फुले नाहीत. ती फुले नाहीत. दे आर नॉट फ्लॉवर्स पहिला प्रकार. दे आर नॉट फ्लॉवर्स दुसरा प्रकार आणि दे आरंट फ्लॉवर्स तिसरा प्रकार. त्यानंतरचं वाक्य त्या चाव्या नाहीत. दे आर नॉट कीज पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारे आपण हेच वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतो दे आर नॉट कीज आणि तिसऱ्या प्रकारामध्ये आपण इंग्लिशमध्ये हेच वाक्य बोलू शकतो दे आरंट कीज. त्यानंतरचं वाक्य तो टेबल नाही. तो टेबल नाही म्हणजे इट इज नॉट अ टेबल. ठीक आहे. इट इज नॉट अ टेबल पहिला प्रकार. इट्स नॉट अ टेबल हा दुसरा प्रकार आणि इट इजंट अ टेबल हा तिसरा प्रकार. त्यानंतरचा 13 वाक्य ते स्वस्त नाही. ते स्वस्त नाही म्हणजे इट इज नॉट चीप पहिला प्रकार. इट्स नॉट चीप दुसरा प्रकार आणि इट इजंट चीप तिसरा प्रकार. तर अशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये 3 पद्धतीने निगेटिव्ह सेंटेन्सेस रचू शकतो. यामध्ये काही गोष्टी आपण शिकलो त्या म्हणजे एक आय ॲम आणि आय एम नॉट यांचे फक्त 2च निगेटिव्ह सेंटेन्सेस होऊ शकतात. परंतु बाकीचे जेवढे काही कर्ते असेल म्हणजे वी असेल यू असेल ही शी इट आणि दे असेल त्यांचे 3 नकार आपण करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला ही इज अ फार्मर याचं निगेटिव्ह करायचं असेल तर आपण 3 पद्धतीने करू शकतो. नंबर 1 ही इज नॉट अ फार्मर.
ही इज नॉट अ फार्मर, ही इजंट अ फार्मर. आय ॲम अ टीचर, आय ॲम नॉट अ टीचर, आय एम नॉट अ टीचर. तर अशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. भेटूया नेक्स्ट डेमध्ये. तोपर्यंत थँक्यू. आज आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. बहुधा बीने एखादे प्रश्न तयार करण्यासाठी आपण काय करतो आणि मराठीमध्ये प्रश्न बनवताना काय करतो, हे दोन फरक जोवर तुमच्या लक्षात येत नाही तुम्हाला इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स कसे तयार केले जातात हे समजणार नाही. तर आपण मराठीमध्ये प्रश्न कसा तयार करतो. इथे एक वाक्य लिहिलेलं आहे, मी विद्यार्थी आहे, हे विधान आहे. याचा प्रश्न तयार करण्यासाठी आपल्याला का हा एक शब्द लावावा लागला जो की अतिरिक्त आहे आणि त्यानंतर आपण साइन ऑफ इंट्रोगेशन म्हणजे प्रश्नचिन्ह मांडलं. आपण मराठीमध्ये प्रश्न तयार कसा केला, मी विद्यार्थी आहे, त्यानंतर का आणि प्रश्नचिन्ह म्हणजे मी विद्यार्थी आहे का. याचं उत्तर दोन प्रकारे देऊ शकतो, एकतर हो किंवा नाही. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही म्हणाल होय मी विद्यार्थी आहे, आणि तुम्ही जर विद्यार्थी नसाल तर तुम्ही म्हणाल नाही मी विद्यार्थी नाही. म्हणजेच होय किंवा नाही या दोन स्वरूपामध्ये याचं उत्तर देत असल्या कारणामुळे यांना येस नो टाईप क्वेश्चन सुद्धा म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये मराठीप्रमाणे प्रश्न बनवला जात नाहीत. म्हणजे स्टेटमेंट असेल आय ॲम टायर्ड आणि याचा जर तुम्हाला प्रश्न तयार करायचा असेल आपल्याला कुठलाही अतिरिक्त शब्द घ्यावा लागत नाही, ज्याप्रमाणे आपण मराठीत घेतो. आणि आपल्याला क्वेश्चन तयार करते वेळेस बीचं रूप हे अगोदर घ्यावं लागतं आणि त्यानंतर कर्ता घ्यावं लागतं. ठीक आहे, म्हणजे हे दोन सब्जेक्ट आणि बी हे दोन जे एलिमेंट्स आहेत ते इंग्लिशमध्ये इन्व्हर्स होतील. ते इंग्लिशमध्ये काय होतील, इन्व्हर्स होतील. याला इन्व्हर्शन असं म्हटलं जातं. म्हणजे आपण सब्जेक्टच्या ठिकाणी बी आणि बीच्या ठिकाणी सब्जेक्ट अशी रचना तयार करतो. आपण बीची रूपे आधी घेतो आणि त्यानंतर सब्जेक्ट घेतो. उदाहरणार्थ आय ॲम टायर्ड, ॲम आय टायर्ड म्हणजे आय ॲमचं आपण ॲम आय केलं. त्याचप्रमाणे शी इज ॲट होमचं आपल्याला इज शी ॲट होम म्हणजे इज हा शीच्या ठिकाणी ठेवला आणि शीची जागा इजने घेतली, इज शी ॲट होम. तिसरं वाक्य बघा, वी आर स्टुडंट्स, आर वी स्टुडंट्स. हे झालं पॉझिटिव्ह क्वेश्चन्स तयार करण्याचे प्रकार. हे झाले पॉझिटिव्ह क्वेश्चन्स. आता निगेटिव्ह क्वेश्चन्स कसे बनवतात त्याकडे थोडंसं लक्ष देऊ. आपण या अगोदर पाहिले की निगेटिव्ह एखादी वाक्य जर बनवायचं असेल तर आपण नॉट ह्या शब्दाचा वापर करतो. स्टेटमेंटमध्ये ज्या प्रकारे सब्जेक्ट त्यानंतर बी त्यानंतर नॉटचा वापर केला जातो, इंग्लिशमध्ये प्रश्न बनवताना आपण नॉट हा शब्द सब्जेक्टच्या नंतर ठेवतो. म्हणजे अगोदर बीचं रूप, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर नॉट. म्हणजे ॲम आय टायर्डचं निगेटिव्ह होईल ॲम आय नॉट टायर्ड. इज शी ॲट होमचं निगेटिव्ह होईल इज शी नॉट ॲट होम. आर वी स्टुडंट्सचं निगेटिव्ह होईल आर वी नॉट स्टुडंट्स. त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्शन सुद्धा शिकलो. त्या कॉन्ट्रॅक्शनचा वापर सुद्धा करून, निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शनचा वापर करून आपण इंग्लिशमध्ये निगेटिव्ह क्वेश्चन्स रचू शकतो. उदाहरणार्थ ॲम आय नॉट ॲट होम असं सुद्धा निगेटिव्ह करू शकतो आपण आणि आरंट आय ॲट होम असं सुद्धा निगेटिव्ह करू शकतो. इज शी ॲट होमचं निगेटिव्ह इज शी नॉट ॲट होम आणि हेच वाक्य आपण कॉन्ट्रॅक्शनच्या सहाय्याने इजंट शी ॲट होम असं सुद्धा म्हणू शकतो. आर वी स्टुडंट्सचं निगेटिव्ह आर वी नॉट स्टुडंट्स आणि कॉन्ट्रॅक्शनचा वापर करून आरंट वी स्टुडंट्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर या प्रकारे आपण इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तयार करू शकतो. आता आपण येस नो टाईप प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची ते पाहू. मराठी भाषेपेक्षा पूर्णपणे भिन्न इंग्लिश लँग्वेजमध्ये येस नो टाईप क्वेश्चन्सना आन्सर करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ती सेट पद्धत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. जर तुमचं उत्तर होकारार्थी असेल तर यस या शब्दाचा वापर केला जातो आणि नकारार्थी असेल तर नो ह्या शब्दाचा वापर केला जातो. फक्त यस किंवा नो म्हणून काम बघत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिशमध्ये ही उत्तरे कशी दिली जातात हे सुद्धा समजलं पाहिजे आणि हेच या भाषेचं वैशिष्ट्य आहे. इंग्लिशमध्ये अशा प्रश्नांची उत्तरे कशी दिली जातात हे या पॅटर्नने दाखवलेलं आहे. जर उत्तर होकारार्थी असेल तर येस त्यानंतर सब्जेक्ट आणि बी स्वरूप. यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्शन वापरत नाही, पूर्णपणे बी स्वरूप इथं वापरलं जातं, कॉन्ट्रॅक्शन वापरता येत नाही. हे आपण समोर बघूच. जर उत्तर नकारार्थी असेल तर तुम्ही नो त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर बी आणि त्यानंतर एन अपोस्ट्रोफी टी म्हणजे यामध्ये कॉन्ट्रॅक्शन वापरता येतं. नकारार्थीमध्ये कॉन्ट्रॅक्शनने वापरलं जातं आणि फुल फॉर्म सुद्धा वापरलं जातं, ते आपण समोर बघूच. आता हे वाक्य बघा, इज अमित अ स्टुडंट.
अमित विद्यार्थी आहे का? आपण बी ची रूप अगोदर घेतले इज आणि त्यानंतर सब्जेक्ट घेतलाय. अमित इज या वाक्याचा आपण प्रश्न केला, इज अमित अ स्टुडंट, आणि शेवटी प्रश्नचिन्ह मांडलाय. मराठीमध्ये आपण तसं काहीच केलं नाही. अमित विद्यार्थी आहे एवढं हे विधान आहे आणि त्यानंतर का हा शब्द जोडून त्यानंतर प्रश्नचिन्ह मांडला आहे. प्रश्न काय आहे? अमित विद्यार्थी आहे का? जर तो विद्यार्थी असेल तर आपण हो म्हणू, जर तो विद्यार्थी नसेल तर आपण नाही म्हणू. परंतु इंग्लिशमध्ये हे सेट पॅटर्न वापरावं लागतं. येस त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर बी, हे फुल फॉर्ममध्ये वापरलं जातं नेहमी. नो सब्जेक्ट प्लस बी प्लस एन अपॉस्ट्रोफी टी. जर असेल तर आपण म्हणू येस ही इज, म्हणजे तो विद्यार्थी आहे, होय तो विद्यार्थी आहे. जर विद्यार्थी नसेल तर नो ही इज नॉट. यामध्ये आपण इथे कॉन्ट्रॅक्शन वापरलं आहे. ही इज ही इज, नो ही इजंट. म्हणजे नकारार्थी वाक्य असतील तर ते आपल्याला दोन प्रकारे त्यांचं उत्तर देता येतं. समोरचं वाक्य बघा, आर दे इन द क्लास, ते वर्गात आहेत का? जर असतील ते वर्गात तर आपण म्हणू येस दे आर. जर नसतील वर्गात नो दे आरंट किंवा नो दे आर नॉट. यामध्ये विशेष एक प्रामुख्याने गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे आपल्याला यामध्ये कॉन्ट्रॅक्शन वापरता येत नाही. म्हणजे येस ही इज हे शब्द तुम्हाला पूर्ण लिहावे लागतील, तुम्ही त्याचं कॉन्ट्रॅक्शन करू शकत नाही. म्हणजे येस ही इज असं म्हणता येणार नाही. त्यानंतरचं वाक्य, आर दे इन द क्लास, ते वर्गात आहेत का? असतील तर म्हणू येस दे आर, होय ते वर्गात आहेत. नो दे आरंट, नाही ते वर्गात नाही. किंवा नो दे आर नॉट, ते वर्गात नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला कंट्रॅक्शन वापरता येत नाही. म्हणजे येस देअर असं म्हणता येणार नाही, येस दे आर असंच म्हणावं लागेल. त्यानंतरचं वाक्य, आर यू ॲट होम, तू घरी आहेस का? म्हणजे मला प्रश्न विचारला येतो तर मी म्हणेल जर मी घरी असेल तर येस आय एम. परत इथे येस आय एम असं म्हणता येणार नाही, तुम्हाला पूर्ण उत्तर द्यावं लागेल येस आय एम. जर नसेल घरी तर आपण म्हणू शकू नो आय एम नॉट. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेण्याजोगी म्हणजे ॲम आणि नॉट यांचं कंट्रॅक्शन होत नाही. म्हणजे आय ॲम नॉट आय एम असं होत नाही. त्यानंतरचं चौथं वाक्य, आर दीज स्टुडंट्स क्लेवर, हे विद्यार्थी हुशार आहेत का? जर ते हुशार असतील तर आपल्याला म्हणावं लागेल येस दे आर. परत इथं येस दे आर असं म्हणता येणार नाही, पूर्ण वाक्य म्हणावं लागेल येस दे आर. नसतील तर नो दे आरंट, नसतील तर नो दे आरंट किंवा नो दे आर नॉट. तर अशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये शॉर्ट आन्सर्स येस नो क्वेश्चनला देऊ शकतो.